राकेश कुमार निषाद वय 28 हा मूळचा चकोरगाव उत्तर प्रदेश येथील रहिवासी होता। त्याचे त्याच गावातील बबिता नावाच्या मुलीबरोबर प्रेम संबंध होते, पण दोघांच्याही घरच्यांना हे मान्य नसल्यामुळे त्यांच्या लग्नाला विरोध झाला। त्यांच्या घरच्यांनी त्याचे लग्न दुसऱ्या तरुणीसोबत लावून दिले। त्याचा संसार सुरू झाला। तिकडे बबिताच्या आईवडिलांनी देखील तिचे लग्न करून दिले होते। ते दोघेही आपापल्या संसारात रमले होते, पण काही काळानंतर त्या दोघांची भेट झाली। त्यांच्या मनातील प्रेम काही संपले नव्हते। त्यांना एकमेकांची ओढ असल्यामुळे त्या दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले। मग ते एकमेकांशी वेळ मिळेल तेव्हा मोबाईल, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामवर बोलू लागले। त्यांच्यात पुन्हा पहिल्यासारखी जवळीक निर्माण झाली। दोघांचे लग्नापूर्वीचे प्रेम संबंध असल्याने ते पुन्हा एकमेकांकडे आकर्षित झाले होते। मग वेळ मिळेल तसे ते चोरून एकमेकांना भेटू लागले। त्यांच्यामध्ये परत शरीर संबंध होऊ लागले। हळूहळू त्यांना एकमेकांना चोरून भेटण्यापेक्षा कायमस्वरूपी भेटावे असे वाटत असायचे, परंतु त्याला त्याच्या बायकोची व तिला तिच्या नवऱ्याची आता अडचण होती। यावर काय उपाय करावा याचा विचार ते दोघेजण करू लागले। अखेरीस आपापल्या जोडीदाराला सोडून आपल्या प्रेमाचा संसार मांडण्याचे त्या दोघांनी ठरवले। त्यांनी ठरवले की आपण उत्तर प्रदेश सोडून पुण्याला जाऊ, तिथे जाऊन आपण कामधंदा करू आणि नवरा बायको सारखे राहू। मग बबिताने आपल्या नवऱ्याला सोडून मुलाला सोबत घेतले। ती राकेश कुमार बरोबर पुण्याला पळून आली। राकेश कुमारने देखील आपल्या बायकोला सोडून दिले आणि बबिताला घेऊन पुण्यात आला। त्या दोघांनी पुण्यामध्ये एका ठिकाणी खोली भाड्याने घेतली। तेथे ते दोघे नवरा बायकोसारखे राहू लागले। दोघेही प्रेमात अखंड बुडाले होते। प्रेमाचे 9 दिवस मौज मजा करण्यात संपले आणि नंतर मात्र किरकोळ कारणातून खटके उडू लागले। हळूहळू प्रेम कमी होत गेले आणि भांडणच वाढत गेले। अगदी किरकोळ कारणातून मोठी भांडणे होऊ लागली। या भांडणामुळे तो पुरता वैतागून गेला होता। आपण कुठून बायकोला सोडून हिच्या नादाला लागलो असे त्याला वाटत होते, पण आता तो परतही जाऊ शकत नव्हता, कारण बबिता त्याला सोडायला तयार होणार नव्हती। कारण तिचा नवरा आणि माहेर दोन्हीकडचे दरवाजे बंद झाले होते। तिला आता राकेश कुमारचे पटत नसले तरी त्याच्याजवळ राहण्याशिवाय तिला पर्याय नव्हता। ती त्याला शिव्याशाप देत होती, पण त्याला सोडत नव्हती। यातून सुटका करून घ्यायची तर तिचा आवाज कायमचा बंद केला पाहिजे असे त्याला आता वाटू लागले होते। अखेर तो काळा दिवस उगवला। दिनांक 5 मे 2025 रोजी नेहमीप्रमाणे किरकोळ कारणातून त्या दोघांची मोठे भांडणी झाली। भांडण वाढत गेले, त्याचा रागही वाढत गेला आणि संतापाच्या भरात त्याने तिचा गळा दाबून खून केला। ती निश्चित पडल्यानंतर मात्र तो भानावर आला। आपल्या हातून काय झाले याची त्याला जाणीव झाली, पण आता यातून सुटका करून घेतली पाहिजे असे त्याला वाटू लागले। ते दोघे एकत्र आहे हे गावाकडे कोणाला माहीत नव्हते, तर याची ती कोण आहे याचा काही थांगपत्ता लागणार नाही असे त्याला वाटत होते। त्यामुळे त्या खुनाचा पुरावाच नष्ट करायचा असे त्याने ठरवले। त्या दृष्टीने त्याने तिचा मृतदेह पोत्यामध्ये भरला। ब्लँकेटमध्ये गुंडाळून कात्रज घाटामधील डोंगर परिसरात टाकण्यासाठी तो निघाला होता। पुणे शहर आयुक्तालयाअंतर्गत असलेल्या सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना रात्र गस्त, फिक्स पॉइंट तसेच रात्रीचे फिरणारे संशयास्पद वाहन यांच्या चेकिंग करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यामुळे रात्र गस्तीवर असणारे अधिकारी व कर्मचारी डोळ्यामध्ये तेल घालूनच पहारा करत असतात। दिनांक 5 मे रोजी सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सिंहगड रोड CR मोबाईल पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर आखाडे, पोलीस कॉन्स्टेबल सूरज लोंढे हे रात्रपाळी ड्युटीसाठी रात्री 9 वाजता हजर झाले होते। त्या रात्री साधारणपणे 1:30 वाजण्याच्या सुमारास ते नाईट राऊंडसाठी स्वामीनारायण मंदिर नरे येथे तसेच पुढील निर्जन स्थळी भेट देऊन मुंबई बँगलोर हायवे लगत असणाऱ्या भूमकर ब्रिज ते स्वामीनारायण मंदिराकडे जाणाऱ्या
सर्व्हिस रोडवर थांबले होते. त्या दरम्यान त्यांची नजर रस्त्याने जाणाऱ्या एका दुचाकीवर पडली. त्या ॲक्टिवा गाडीवर पुढील बाजूस एका पोत्यामध्ये काहीतरी संशयितरित्या घेऊन जात असल्याचे त्या दोघांना दिसले. पोलिसांनी त्या संशयास्पद गाडी चालकाला शिट्टी वाजवून थांबवण्याचा प्रयत्न केला. शिट्टी वाजल्यावर तो आणखीनच वेगाने गाडी पळवू लागला. मग मात्र त्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या गाडीचा पाठलाग सुरू केला. पोलिसांनी त्याला पाठलाग करून झडप टाकून पकडले व त्याच्याकडे चौकशी केली, परंतु तो सुरुवातीला आपले नावगाव सांगण्यास नकार देत होता. पोलिसांना संशय वाटू लागला. त्याला पकडून परत गाडीजवळ आणून खडसावर चौकशी केली असता त्याने आपले नाव राकेश कुमार निषाद, वय 28, राहणार धायरी, पुणे असा पत्ता सांगितला. तसेच तो मूळचा उत्तर प्रदेश येथील असलेला त्याने सांगितले. ॲक्टिवा गाडीवर असलेल्या पोत्याची पाहणी केली असता पोत्यातून पाय बाहेर आल्याचे दिसले. त्याला त्याबाबत विचारणा केली असता त्याने ती त्याची बायको बबिता असून आमची रोज घरगुती प्रापंचिक कारणावरून भांडणे होत होती, त्यामुळे मी तिचा गळा दाबून खून केला आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी मी तिचा मृतदेह कात्रज बोगद्याजवळील डोंगरात टाकण्यासाठी चाललो होतो. हा प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याने त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्रग्रस्त ड्युटीवर असणारे उपनिरीक्षक सावंत यांच्या मोबाईलवर फोन करून कळवले. माहिती मिळताच उपनिरीक्षक सावंत हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी पोहोचल्यावर महिलेचा मृतदेह पाहिला. मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी ससून हॉस्पिटल येथे नेण्यात आला. उपनिरीक्षक सावंत यांनी राकेश कुमार याला घटनास्थळाबाबत विचारणा केली असता त्याने घटनास्थळ नेऊन दाखवले. घटनास्थळे धायरी, पुणे येथे असल्याचे सांगितले. ही हद्द नांदेड सिटी पोलीस ठाण्याची असल्याने ही माहिती देण्यासाठी कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर आखाडे हे नांदेड सिटी पोलीस स्टेशनला गेले. तेथे गेल्यानंतर त्यांनी सरकारच्या वतीने फिर्याद नोंदवली. तेथे नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल यादव यांनी रीतसर गुन्हा नोंद करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल बोस यांच्या कानावर ही गोष्ट घातली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच बबिताच्या मुलाकडे चौकशी केली असता त्या लहान मुलाने देखील माझ्या पप्पाने मम्मीचा गळा दाबून मारले आहे असे सांगितले. त्यानंतर मला हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी घेऊन गेल्याचेही सांगितले. दरम्यान पोस्टमॉर्टम करणाऱ्या मेडिकल ऑफिसरनी पोलिसांना सांगितले की गळा दाबला आहे, परंतु पायाला व डोक्याच्या भागाला खरचटल्याच्या जखमाही आहेत. राकेश कुमारने पुन्हा चौकशी केली असता त्याने गाडीवर नेत असताना डोक्याला व पायाला खरचटल्याचे सांगितले. राकेश कुमार याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिवा गाडी, गुन्हा घडतेवेळी अंगावरील कपडे जप्त केले. बबिताच्या लहान मुलाचा जबाब नोंदवला. राकेश कुमारच्या विरुद्ध नांदेड सिटी पोलीस स्टेशनला कलम 103 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.